श्री स्वामी समर्थ. शेतातील काही पिके ही तयार झालेली असतात तर काही पिके ही तयार होत असतात. अशा नैसर्गिक वातावरणामध्ये घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून नवरात्रीची सुरुवात होत असते. नवरात्रीमध्ये घटाला फुलांच्या 9 दिवस 9 माळा घातल्या जातात. नवरात्रीचे व्रत केले जाते, उपवास केले जातात. नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांचे असते, परंतु कधी कधी तिथीचा क्षय झाला तर नवरात्र ही 8 दिवसांची सुद्धा असते आणि जर तिथीमध्ये वाढ झाली तर नवरात्र ही 9 ऐवजी 10 दिवसांची सुद्धा असते. यंदा नवरात्री जी आहे तर ती 9 नाही तर 10 दिवसांची असणार आहे, कारण तृतीया तिथीमध्ये वाढ झालेली आहे. 22 सप्टेंबर 2025ला सोमवारी नवरात्रीची सुरुवात होणार आहे. या दिवशी घटस्थापना आहे, तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये घट कसे बसवायचेत, कशा प्रकारे घटस्थापना करायची आहे, घटासाठी आपण जे धान्य घेतो तर यामध्ये कोणकोणते धान्य असावे, कोणती 9 धान्य आपल्याला घ्यायची आहेत किंवा कोणती आपण 7 धान्य घेऊ शकतो, घट आपल्याला कुठे बसवायचा आहे, त्याचप्रमाणे घट बसवताना तो आपण कशावरती बसवायचा आहे आणि पहिल्या दिवशी घटाला कोणती माळ घातली जाते, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. घटस्थापनेचा संबंध हा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. आपल्या शेतामध्ये जी पिके पिकवली जातात त्यातून आपले पोट भरते, त्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरले जाते. देवी ही जरी सिंहाची स्वारी करत असली तरी सुद्धा नवरात्रीच्या काळामध्ये जेव्हा ती पृथ्वीवरती येते त्यावेळेला तिचे वाहन बदलते आणि तिचे वाहन कोणते आहे तर यावरून शुभ काय अशुभ काय तर हे सुद्धा ठरवले जाते. यंदा देवीचे वाहन हे हत्ती आहे. देवी जी आहे तर ती हत्तीवरून येणार आहे आणि हत्ती हा सुखसमृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे ही देवी सुखसमृद्धी घेऊन येणार आहे. अतिशय शुभ संकेत हा आहे. घटस्थापना करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर ज्यावरती घट बसवायचा आहे, केळीचे पान किंवा पत्रावळी किंवा टोपली किंवा ताट आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला माती घ्यायची आहे, लाल किंवा काळी माती आपण घेऊ शकतो. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू, अक्षता, त्यानंतर गंगाजल किंवा गोमूत्र, धान्य. मग यामध्ये आपण 5, 7, 9 धान्य घेऊ शकतो. हरभरा, ज्वारी, बाजरी, गहू, जव, मका, तीळ, करडई, मूग, चवळी. आपल्याला भरीव धान्य घ्यायचं आहे, ज्यामुळे आपला घट जो आहे तर तो व्यवस्थित दाट उगवेल. त्यानंतर नारळ, जर आपल्याकडे घटावरती नारळ ठेवत असतील तर नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, रक्षासूत्राचा धागा, विड्याची पाने, आंब्याची ढाळी, लाल वस्त्र. त्याचप्रमाणे आपल्याकडे जर नारळ ठेवत असतील तर या नारळावरती आपण देवीचा मुकुट लावू शकतो. त्याचप्रमाणे या नारळाला आपण दागिने घालू शकतो, नथ, मंगळसूत्राने आपण सजवू सुद्धा शकतो, म्हणजे देवी स्वरूप आपण या नारळाला सजवू शकतो. तर आपल्याकडे अशी पद्धत असेल तर ते सुद्धा साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. ज्या ठिकाणी आपण घटस्थापना करणार आहोत तर ती जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये मंगल कलश जर ऑलरेडी असेल तर त्या कलशातील पाणी बदलायचं आहे, धान्य बदलायचं आहे. कलशावरचा नारळ जो आहे तर तो खराब झालेला असेल, त्यातील पाणी संपलेले असेल तर तो आपण बदलू शकतो. आणि जर आपल्या देवघरामध्ये अजूनही मंगल कलश नसेल तर घटस्थापनेच्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकतो. त्यानंतर आपल्याला देवपूजा सुद्धा करायची आहे. देव जे आहेत तर ते विड्याच्या पानावरती ठेवायचे आहेत आणि देवपूजा केल्यानंतर आपल्याला घट जे आहेत तर ते बसवायचे आहेत. देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला आपण घटस्थापना करू शकतो. घट आपण ज्या ठिकाणी बसवणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचं आहे. त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. आणि सर्वात अगोदर आपल्याला संकल्पसुद्धा करायचा आहे. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे की आपलं नाव घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं गोत्र म्हणायचं आहे आणि यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि मी घटस्थापना करत आहे, अखंड दिवा लावणार आहे, माझ्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदू दे. तर असं आपल्याला संकल्प करायचा आहे. यानंतर ज्या पाटावरती आपण घट बसवणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती आपल्याला
ताट ठेवायचं आहे किंवा केळीचं पान किंवा पत्रावळी ठेवायची आहे किंवा टोपली ठेवायची आहे. कळकाची टोपली आपण घेऊ शकतो आणि जर आपण टोपलीमध्ये घट बसवणार असू तर टोपली खाली आपल्याला एक मोठा डबा ठेवायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा घटाला पाणी घालतो तर ते पाणी जे आहे तर ते नितळून त्या डब्यामध्ये जमा होईल. त्याभोवती आपल्याला फुले सुद्धा ठेवायची आहेत, म्हणजे ताट घेणार असू तर ताटाभोवती आपल्याला फुले ठेवून ते ताट सजवायचं आहे किंवा टोपलीभोवती आपल्याला फुले ठेवायची आहेत. यानंतर आपण जो घट बसवणार आहोत, मातीचे मडके असेल किंवा पितळेचा तांब्या असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यावरती कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याचप्रमाणे कुंकवाची 5 बोटे म्हणजे उभ्या 5 रेषा सुद्धा आपल्याला काढायच्या आहेत. आणि त्या घटाच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे. म्हणजे मातीचा घट असेल किंवा तांब्या जरी असेल तरी त्याच्या तोंडाला आपल्याला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे. त्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत किंवा देवीचा कोणताही मंत्र म्हणत घटामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. म्हणजे त्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या ठिकाणी ताट किंवा टोपली ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला माती भरून घ्यायची आहे. त्या मातीमध्ये आपल्याला धान्य मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर एक मातीचा थर द्यायचा, त्यानंतर आपल्याला धान्य त्याच्यावरती टाकायचं आहे आणि त्याच्यावरती हलका मातीचा थर द्यायचा आहे. आणि त्या मातीवरती बरोबर मध्यभागी आपण जो घट घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण पाणी वगैरे भरून घेतलेला आहे, तर तो आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे. त्यानंतर त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे, अक्षता टाकायच्या आहेत, सुपारी टाकायची आहे, नाणं टाकायचं आहे, एक फूल टाकायचं आहे आणि यामध्ये आपण दुर्वासुद्धा टाकू शकतो. त्यानंतर त्या तांब्यावरती आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी ही वरच्या दिशेला असावी अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे. पाणी असलेला नारळ असावा. नारळ जो आहे तर तो नवीन असावा. इतर गोष्टींसाठी वापरलेला नारळ आपल्याला ठेवायचा नाही. देवीचा मुकुट असेल तर तो आपल्याला त्या नारळावरती लावायचा आहे. त्याचप्रमाणे त्या नारळाला आपण नथ मंगळसूत्र घालून सजवू सुद्धा शकतो. नारळावरती आपल्याला एक फूल ठेवायचं आहे. त्यानंतर त्या नारळाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. ज्याप्रमाणे आपण देवीला हळदी कुंकू लावतो त्याप्रमाणे नारळाला हळदी कुंकू लावायचं आहे. आता आपल्या घरामध्ये जर अशी पद्धत नसेल नारळ ठेवण्याची तर ठेवला नाही तरी सुद्धा चालेल. आणि जर आपल्याकडे पद्धत असेल तर आपण नारळ ठेवू शकतो. पहिल्यांदाच जर घटस्थापना करायची असेल तर आपण नारळ जो आहे तर तो ठेवला तरी सुद्धा अतिशय उत्तम. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या मातीमध्ये आपण धान्य वगैरे मिक्स केलेलं आहे तर त्याच्यावरती आपल्याला हलकं असं पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे धान्य उगवायला मदत होत असते. आणि यानंतर आपल्याला विड्याच्या 5, 7 किंवा 9 पानांची एक माळ तयार करून घ्यायची आहे, जी आपल्याला या घटाला घालायची आहे. ज्या ठिकाणी आपण घट बसवलेला आहे तर त्याच्या वरच्या बाजूला भिंतीमध्ये आपल्याला एक खिळा जो आहे तर तो सुद्धा असायला हवा, कारण ही माळ जी आहे तर ती त्या खिळ्याला बांधायची आहे. आणि माळेचं दुसरं टोक जे आहे तर ते आपल्याला घटावरती सोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला माळ घालायची आहे. आणि दररोज आपल्याला एक माळ जी आहे तर ती घटाला अर्पण करायची असते. तर अशा प्रकारे नवरात्रीत आपण दररोज माळ जी आहे तर ती घटाला घालत असतो. पहिल्या दिवशी जी माळ घातलेली आहे तर ती दुसऱ्या दिवशी काढायची नाही, तर ती तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी दुसरी माळ घालायची आहे, तिसऱ्या दिवशी तिसरी माळ घालायची आहे. आणि जेव्हा घट आपण उठवतो त्याच वेळेला ह्या सर्व माळा ज्या आहेत तर त्या तोडल्या जातात. पहिल्या दिवशी फक्त विड्याच्या पानाचीच माळ असते आणि जर फुलांची माळ घालायची असेल तर मग शेवंती, सोनचाफ्यासारखी जी फुले आहेत तर या फुलांची माळसुद्धा आपण विड्याच्या पानाच्या माळेमध्ये ही फुले जी आहेत तर ती ओवू शकतो. परंतु शक्यतो पहिल्या दिवशी विड्याच्याच पानाची माळ घातली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला घटस्थापना सर्वप्रथम करून घ्यायची आहे. आणि यानंतर अखंड दिवा जर आपण लावणार असू तर आपल्याला घटाच्या शेजारीच अखंड दिवासुद्धा लावायचा आहे. किंवा आपण आपल्या देवघराच्या जवळ जरी हा अखंड दिवा लावला तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला घटाला देवघरातील सर्व देवांना गोड नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच धूप, दीप, अगरबत्तीसुद्धा लावायची आहे.